नमस्कार मंडळी, आज आपण कोणीही सहज पद्धतीने बनवू शकेल अशी 1 पावच्या प्रमाणामध्ये तिळगुळ लाडूची रेसिपी बनवत आहोत. पहिल्यांदा जरी तुम्ही तिळगुळ लाडू बनवत असं परफेक्ट लाडू तुमचे बनतील. लाडू बनवण्यासाठी मी इथे 1 पाव इतके पॉलिशवाले तीळ घेतलेले आहेत. आता तीळ आपल्या लो फ्लेमवरती मस्त असे खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजण्यासाठी गॅसची फ्लेम हाय किंवा मीडियम ठेवू नका, तीळ लगेचच जळले जातील. हे बघा 5 मिनिटांचा पावसात तीळ मस्त हलके गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता आपल्याला तीळ मस्त प्लेटवरती काढून घ्यायचे आहेत. तीळ भाजून झाले की लगेच आपल्याला आता सेम पॅन मध्ये अर्धा कप म्हणजे अर्धा पाव इतकं आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाण्याऐवजी तुम्ही डाळ वापरल्या तरीही चालतील. साधारणतः 2 मिनिटांचा पावसाळ्यात शेंगदाणे व्यवस्थित इथे भाजले गेलेत. गॅस बंद करून देऊन शेंगदाणे आपल्याला थंड होण्याच्या प्लेटमध्ये काढायचे आहे. थंड झाल्यानंतर शेंगदाण्यावरचे साल लगेचच निघले जातात. सर्व शेंगदाण्याचे सालं काढून मी शेंगदाणे इथे थोडेसे इथे क्रश करून घेतलेले आहेत. तिसऱ्या साहित्यामध्ये मी इथे 1 पाव इतका साधा गुळ घेतलेला आहे. तुम्ही चिक्कीचा गुळ असतो तो घेतला तरीही चालेल. विलायची पावडर 1 चमच ऍड केली, 1 चमच इतकं तूप ऍड करायचं आहे. लाडू बनवण्यासाठी मी साधा गुळ वापरले, जेणेकरून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच लाडू इझिली खाता येतात. आता म्हणजे आपल्या इथं गुळाचा पाक वगैरे करायचं नाही, फक्त गुळ या पद्धतीने आपल्याला वितळून घ्यायचा आहे. गुळ वितळला गेला की यामध्ये आपण भाजलेले जे तीळ आहे ते ऍड करून द्यायचे आहे. त्याचप्रमाणे भाजलेले शेंगदाणे देखील ऍड करायचं आहे. बस आता हलक्या हाताने मिक्स आउट करून घ्यायचं आहे. जर म्हणजे स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुम्ही इझी पद्धतीने लाडू बनवले ना, अगदी परफेक्ट लाडू तुमचे तयार होतील. साधारणतः 3 मिनिटांनंतर पाहू शकता. हे बघा मिश्रण छानपैकी इथं घट्टसर झालेलं आहे. आपल्याला मंडळी वाटत असेल मिश्रण इथं थोडंसं लिक्विड आहे, बट असं नाहीये. मिश्रण तुमचं जसं थंड होत जाणार ना, ते आणखीन घट्टसर होत जाईल. गॅस बंद करून द्यायची आहे. नंतर तुम्ही 5 मिनिटात पाहू शकता. अवघ्या हे बघा मिश्रण किती घट्टसर झालेलं आहे. मिश्रण चुकून इथं थंड करायचं नाही, तर अदरवाईज लाडू तुमचे बनणार नाही. हाताला छानपैकी पाणी अप्लाय करायचं. गरमागरम असतानाच लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहे. हाताला जितके चटके लागतील पण रिझल्ट बघा, एकदम परफेक्ट लाडू तुमचे बनतील. जर मंडळी तुमच्या घरामध्ये कोणी मोठे असतील त्यांची देखील मदत तुम्ही लाडू बनवण्यासाठी घेऊ शकता. हे बघा मंडळी, सेकंड लाडू देखील बनवून दाखवत आहे. याच पद्धतीने आपल्याला एकदम सुबक लाडू तयार करून घ्यायचे आहेत. अतिशय अप्रतिम लाडू तयार होतात. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, कंजूसी करू नका. आपल्या पेजवरती नवीन चॅनल सबस्क्राईब तसे फॉलो करा. नक्की लाडू ट्राय करा. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.